पंतप्रधान मोदी हे आज मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे। यामध्ये ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत। त्यासोबतच पंतप्रधान मोदी हे 5,600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ सुद्धा करणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी मुंबईतून आपल्या सोबत आहेत। धनंजय, लोकसभा निवडणुकीतल्या रिझल्ट नंतर मोदी हे पहिल्यांदा मुंबईमध्ये येत आहेत, त्यामुळे काय वैशिष्ट्य नरेंद्र मोदी यांच्या या आजच्या दौऱ्याची सांगता येतील? कशी तयारी एकूणच दिसते? गुरु, लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आज येत आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध कामांचं लोकार्पण असेल, पायाभरणी असेल, ज्या नवीन योजना आहेत त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो आज गोरेगावच्या नेस्को या ठिकाणी पार पडणार आहे आणि हा कार्यक्रम जो आहे हा संध्याकाळी पार पडणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच मार्गावर, हा जो मार्ग आहे याच मार्गावरून जे आहे या ठिकाणी बॅनर जे आहेत स्वागताचे नरेंद्र मोदींच्या या ठिकाणी लावलेले देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर 29,400 कोटी रुपयांचे पेक्षा अधिक खर्चाचे जे विविध प्रकल्प आहेत त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येणार आहे पंतप्रधान। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा बोगदा असेल आणि रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म असेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जो 10 आणि 11 नंबरचा जो प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला त्या सगळ्याची जे आहे त्याचं लोकार्पण जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला समर्पित करणार आहे। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,600 कोटी रुपये जे आहे त्याचा देखील योजनेचा प्रारंभ जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 5:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर येतील आणि त्यानंतर ते थेट नेस्कोच्या दिशेने जातील। त्याआधी जर आपण पाहिलं तर वांद्र्याच्या इथे देखील त्यांचा एक कार्यक्रम आहे, एका इमारतीचं लोकार्पण आहे, त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर नेस्कोचा कार्यक्रम होईल आणि या लोकार्पण सोहळ्यानिमित्त बरोबर त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतला आजचा हा भरगच्च कार्यक्रम आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।